ते ट्विट बघितलं ना सुप्रियाताईंचं? महापालिका निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रारूप याद्या महापालिकेने जाहीर केल्या. त्या याद्यामध्ये आम्ही नावं शोधत असताना असं लक्षात आलं की माझ्या आई वडिलांचं नाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाहीये. तर आम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आम्ही पाहिलं तर माझ्या आईचं नाव बारामतीमध्ये आणि वडिलांचं नाव इंदापूर मतदारसंघामध्ये गेलं. याची आम्ही हे नावं परत इथं आणण्यासाठी आम्ही क प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज केले आणि त्यांनी सांगण्यात आलं की हे बॉर्डरली जर शहरातली नावं असतील तर तेच इथं परत आणले जाऊ शकतात, परंतु शहराच्या बाहेर गेलेली नावं, दुसऱ्या मतदारसंघातली नावं इथं घेऊन आलं जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला तर त्यांनी असं सांगितलं की आता तुम्हाला तिकडे जे इलेक्शन झालं 2 तारखेला ज्या मतदारसंघात तुमचं नाव गेलं होतं त्याच्या ज्यावेळेसच्या हरकती होत्या तेव्हा तुम्ही हरकत घेणं गरजेचं होतं, परंतु आता आम्ही त्यांना सांगितलं की नवीन नावाप्रमाणे तुम्ही नोंदणी करून घ्या. मग त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं की नवीन नाव लावता येणार नाही कारण की 25 जुलैची अंतिम मतदान यादीच हीच फायनल केली आहे. तर माझा खडा सवाल होता की जर या 2024च्या मागच्या 2-4-8 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत जर माझ्या वडिलांनी मतदान केले, माझ्या आईने मतदान केले, 35 वर्षापासून ते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदान करत आहेत, तर त्यांचं मतदान बाहेर गेलं कसं? आम्ही तर काय अर्ज केला नव्हता कारण की आमचं इंदापूरला किंवा बारामतीला कोण नातेवाईकच नाहीये, आमची तिथं प्रॉपर्टी नाही किंवा आमचं काहीच नाहीये, तर तिथं मतदान घेऊन कोण गेलं? मग याच्या मागं मला सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं षडयंत्र असते, कारण की माझी आई आणि वडील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि लोकसभेला जे मतदाक्य आम्हाला मिळालं त्या प्रभागातून, विधानसभेला जे मतदाक्य आम्हाला त्या प्रभागातून मिळालं त्यात 100% आमची सीट निवडून जाण्याची शक्यता होती. म्हणून ह्या टेक्निकल पॉईंटमध्ये आम्हाला त्यांनी अडकवलं आणि ह्या टेक्निकल पॉईंट असा आहे की शहरात जर एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तर तो निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की वोट चोरीचे प्रकरण तुम्ही पूर्ण देशभरात बघितले असतील, परंतु हे प्रकरण नवीन आहे. संभाव्य उमेदवार जो तिथं विजयी होऊ शकतो त्याचंच नाव टेक्निकलरित्या मतदार यादीतून गायब करायचं आणि त्याला उमेदवारी लढूच द्यायची नाही, हा नवीन झोल या निवडणूक आयोग आणि सरकारच्या संगनमताने चाललेला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी देखील मी तयार आहे आणि ह्या सगळ्या घटनेचा मी तीव्र विरोध करतो आणि माझे पक्ष माझ्या पाठीशी आहे.